सुरुवात करूया एका सविस्तर रिपोर्टनं। यूट्यूबर ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित अली हसन सोबतचं आणखी एक व्हॉट्सअप चॅट आता समोर आलंय। आता यामध्ये ज्योती पाकिस्तानमध्ये लग्न करण्याबद्दल बोलतेय। जर पाकिस्तानी यूट्यूबर किंवा कोणत्याही लोकप्रिय व्यक्तीशी लग्न केलं तर सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स वाढतील आणि यामुळे तिच्या पोस्टला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळतील असं तिला वाटत होतं। पाहूया या सविस्तर रिपोर्टमधून। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचे कारनामे एक एक करून उजेडात येत आहेत। ISI एजंट अली हसन सोबतचं ज्योतीचं आणखी एक खासगी व्हॉट्सअप चॅट समोर आलंय। माझं लग्न पाकिस्तानात लावून द्या असं ज्योतीनं हसन अलीला म्हटलंय आणि त्यामुळे ज्योतीला पाकिस्तानी मुलासोबत लग्न करायचं होतं का असा प्रश्न उपस्थित होतोय। हसन अली ज्योतीला म्हणाला, माझं हृदय नेहमीच तू आनंदी राहावीस अशी प्रार्थना करतं। तू नेहमी आनंदी राहा आणि आयुष्यात कधीही दुःख येऊ नये। यावर ज्योती मल्होत्रानं हसणारा इमोजी पाठवला। ज्योती मल्होत्रा म्हणाली, माझं लग्न पाकिस्तानात लावून द्या। यूट्यूबर ज्योती मल्होत्राची 7 आणि 4 तासांच्या अशा 2 फेऱ्यांमध्ये चौकशी झाली। धक्कादायक बाब म्हणजे ज्योतीनं सुवर्ण मंदिर आणि काश्मीर मधील पर्यटन स्थळांचे व्हिडिओ हे तपशिलांसह पाकिस्तानी संपर्कांना सोशल मीडियावर शेअर केले। तिच्या सोशल मीडियावरील हालचाली आणि प्रवासाचे व्लॉग हे केवळ मनोरंजक सहली नसून पाकिस्तानी गुप्तचर मिशनचा भाग होते असं तपास यंत्रणांना वाटतंय। फॉरेन्सिक तपासणीमध्ये ज्योतीच्या मोबाईलमधून लष्कराशी संबंधित गोष्टी आढळल्या। बँक खात्यात दुबईहून झालेले व्यवहार सुद्धा दिसले। ऑपरेशन सिंदूर नंतर तिनं पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशशी गप्पा मारल्याचं समोर आलं। सुवर्ण मंदिर आणि पर्यटन स्थळांचे व्हिडिओ पाठवले। व्हिडिओ व्हॉट्सअप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या एन्क्रिप्टेड माध्यमांवर पाकिस्तानी एजंट्सना पाठवले। ब्लॅकआउट संदेश देखील दानिशला शेअर केला, पण यानंतर चॅट डिलीट केले। ये तो मेरे को नहीं पता जी किस चीज का शक लगा, मेरे को तो कुछ बताया नहीं। तो अब क्या है, रिमांड पे लिया हुआ है, अब कब पेश करेंगे? रिमांड पे तो लिया हुआ जी, कल पेश करेंगे कोर्ट में। तो आपकी तरफ से कोई वकील वगैरह जाएगा? मेरे पास तो इतना पैसा नहीं है जी जो मैं वकील कर लूं। तो आप क्या अपील करते हैं? मैं तो सरकारी वकील लेना चाहता हूँ, मेरे को सरकारी वकील दिया जाए। ज्योती ही पाकिस्तानमधील अनेक लोकांशी सोशल मीडियावर चॅट करत असल्याची माहिती मिळाली आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योती आणि ISI एजंट मधील मजकूर आणि व्हॉट्सअप चॅट फोनमधून डिलीट झालेले आढळलेत। IT पथकं ते परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। तेव्हा ज्योती मल्होत्राचे सोशल मीडियावरील सर्व चॅट मिळतील तेव्हा अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।